खूप टाइम झालाय, आपण बाहेर आलोय, माघारी जायला पाहिजे. हो, आपण माघारी जायला पाहिजे. सरांनी न सांगता आलोय आपण, सर ओरडतील. अरे तुम्ही काय वेडे आहेत का? वर्षात आपण एकदाच पिकनिकला येतो आणि ते पण तुम्हाला त्या हॉस्टेलमध्ये बसून काढायचंय का? बाहेर नको का फिरायला? नाही स्वरा, ऐकून घे, बरोबर बोलतायत ते. सरांना कळलं तर सर ओरडतील आपल्याला. अगं तुम्ही सगळे एक नंबरचे फट्टू आहात. तुम्हाला जायचं असेल तर जा माघारी. स्वरा चला आपण दोघीच जाऊ. अगं तुला कसं कळत नाही, आपण मुली आहोत. आपण मुलांपेक्षा कमी आहोत का? प्रत्येक क्षेत्रात पुढे आहोत. नाही, त्या ठिकाणी पुढे पुढे जायचं नसतं. तुम्हाला जायचं असेल तर जा माघारी. आम्ही दोघंच जाऊ. घाबरट कुठले? आम्ही नाही घाबरत. चला ना मग दम असेल तर. चल, कोण घाबरतंय? आज जो घाबरला त्याने सगळ्यांना पार्टी द्यायची. हो चालेल, चला. मला वाटते आपण चुकलोय, आपली दिशाभूल झाली, आपण परत परत त्याच ठिकाणी येतोय. हो बरोबर आहे. ते बघ तिकडे घर. आपण तिकडे जाऊन कोणाची तरी मदत घ्यायला पाहिजे. मग काय पर्याय? चला आता. हो चला. बाबा, आम्ही इकडे पिकनिक साठी आलो होतो. जवळच हॉस्टेलवर थांबलोय, पण बहुतेक आमची दिशाभूल झालीये. तुम्ही आम्हाला हॉस्टेल पर्यंत सोडाल का? पोरींनो, मला रात्री तर दिसत नाही लय. आणि माझा मुलगा आहे ना दवाखान्यात गेलाय औषध आणायला. तो आला की तुम्हाला तुमच्या हॉस्टेलवर नेऊन पोहोचवण्याची व्यवस्था करतो. तोपर्यंत तुम्ही आत या बरं. चला आत या. वाटली का भीती? बिलकुल नाही. पण बाबा, तुम्हाला एकट्याला या घरात भीती वाटत नाही का? हो वाटते ना. बाबा, त्याच्यात घाबरायचं काय कारण आहे? तुम्हाला भीती वाटत नाही का? नाही वाटत. आणि मी तुम्हाला घाबरवलं तर आम्ही तुम्हाला पार्टी देऊ, आणि आम्ही जर घाबरलो नाही तर तुम्ही काय देणार? मी तुम्हाला पार्टी देतो. ओके डन. चला या बसा, मी तुम्हाला स्टोरी सांगतो.
चला मग आता आपण स्टोरीला सुरुवात करूया. घरात कोणी मोठं आहे का? नाही कोणी नाही. ऍक्च्युली ना माझी गाडी बंद पडली आणि इथे जवळपास कुठे मेकॅनिकही नाहीये आणि माझा मोबाईलही स्विच ऑफ झाला होता. मी माझा मोबाईल चार्जिंगला लावू शकते का? आत्या थँक्यू. तिथे लावा चार्जिंगला. हे तुमचे वडील आहेत का? हो कुठे गेले? वर गेले. वर? वर म्हणजे कुठे? मेले ते. मग तुम्हाला कोण सांभाळतं? या घरात तुम्ही एकटेच राहता का? आई आम्हाला सांभाळते. मग ती कुठे? बाहेर गेली. कोण आहात तुम्ही? इथे काय करताय? मी काय विचारतोय? अहो मी तुम्हाला विचारतोय. माझी गाडी. अहो कसली गाडी? आणि तुम्ही आत कशी आलात? ती मुलं. कोण मुलं? या फोटो मध्ये ती मुलं. म्हणजे मस्करी करताय का तुम्ही? माझी मुलं या जगात नाहीये. ती कसं काय आत घेतील तुम्हाला? हे तुमचे वडील आहेत का? हो कुठे गेले? मेले ते. आई आम्हाला सांभाळते. ती मुलं. कोण नाही तिथे? तुमचे काय वाटतंय सारखं? ती मुलं. सॉरी खरंच सॉरी. मी माझ्या मुलांना गोष्ट सांगत होतो तितक्यात तुम्ही आला. ते म्हणाले पप्पा आपण त्यांना घाबरूयात. त्यांची फक्त मस्ती करायची होती, बाकी काही. खरंच सॉरी. अशी मस्ती असते का? मी जाते. अरे सॉरी थांबा ना. तुमचा मोबाईल चार्जिंग लावलाय ना? थांबा ना, होऊ द्या अर्धा तास चार्जिंग. मी बसा आरामात, घाबरू नका. शौर्य ताईंना पाणी आण. यांची आई कुठे? ते एक्सपायर झाले. 2 वर्ष झाली. या पोरांना मीच सांभाळतो. त्यांना एकटेपणा जाणवतो म्हणून छोट्या मोठ्या गोष्टी सांगून त्यांना हसवत असतो. आणि तुम्हाला घाबरण्यामागे ना मस्तीच होती, बाकी दुसरं काही कारण नव्हता. खरंच सॉरी. ओके. पण आम्ही आमच्या आईशी बोलतो. ते कसं? हे काय करते तुम्ही? भूतही बोलायला येतात. माझी मुलं माझ्या बायकोला एका प्लॅनचेट मार्फत बोलवतात आणि तिच्याशी गप्पा मारतात. तुम्ही येणार आम्ही तिच्याशीच बोलत होतो. बस झाला आता मी घाबरणार नाही. मी भूतांवर तेव्हाच विश्वास ठेवेन जेव्हा तुमच्यातलं कोणीतरी माझ्या समोरून गायब होऊन दाखवेल. माझी मुलं खरंच या जगात नाहीये. बस झाली मस्करी. आता मी ते क्षणही थांबणार नाही. अहो थांबा. तुमची गाडी बंद झाली ना? तुम्ही कसे झाला? मी मेकॅनिकला घेऊन होतो. इथे जवळच राहत होतो, माझ्या ओळखीचा आहे. तुम्ही थांबा, मी आलोच. भूत बोलवल्यावर येतात. वाटली का भीती? बाथरूम कुठे आहे? मला शूला जायचंय. आता तूच पार्टी द्यायची आम्हाला. घाबरट कुठली? आणि बाबा, आम्ही अजिबात घाबरलेलो नाही.
आता तुम्हीच आम्हाला पार्टी द्या. तुम्हाला कशी काही भीती वाटत नाही? कारण आम्हाला माहितीये भूत वगैरे काय नसतं. मग तुम्ही केव्हा घाबरता? जेव्हा आमच्या डोळ्या देखत भूत गायब होईल तेव्हाच. हा